नमस्कार, आदाब। आइए बात करते हैं मनोज गुड़ी महाराष्ट्र नवनिर्माण सेना के भिवंडी शहर अध्यक्ष के बारे में। मामला अब तूल पकड़ता जा रहा है और इस संबंध में भिवंडी टोरेंट पावर के ऊपर भी आरोप लग रहे हैं कि मनोज गुड़ी को 3 ज़िलों से यानी ठाना ज़िला, पालघर, रायगढ़, इन 3 ज़िलों से तड़ी पार करवाने में भिवंडी की बिजली सप्लाई कंपनी टोरेंट पावर का हाथ है। बहरहाल आइए सुनते हैं अजीत दादा पवार उप मुख्यमंत्री महाराष्ट्र गठ की भिवंडी शहर महिला अध्यक्षा स्वाति कांबले ने इस संबंध में क्या कहा। मैं खान फखरे आलम। टोरेंट पॉवर कंपनीचा अन्यायाचा कळस झालेला आहे। विजिलन्सचे गुन्हे करायचे, लोकांना जेलमध्ये टाकायच्यापर्यंत आता तडीपार करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे। मनोज गुळवीने असे कोणतेही गंभीर गुन्हे केले नव्हते की त्याला तडीपार करण्यात यावं। त्याच्यापेक्षाही गंभीर गुन्हे असलेले लोक आज भिवंडीत सरेआम फिरतात। सराईत गुन्हेगार ज्यांनी मर्डर केले, चोरी केले, असे लोक आज फिरतात आणि एक टोरेंट पॉवर कंपनी विरुद्ध लढणारा कार्यकर्ता याला जाणीवपूर्वक, मी सांगेल की काहीतरी लोकांचा याच्यामध्ये हात आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक यांना तडीपार करण्यात आलेला आहे। एक सामान्य माणूस आहे ज्याच्यावरती राजकीय गुन्हे आहेत। आम्ही पण सामाजिक कार्यकर्ते आहोत, आमच्यावरती पण राजकीय गुन्हे आहेत। उद्या अशी वेळ आमच्यावर सुद्धा येऊ शकते। हा अन्याय आहे, ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये हे आम्ही खपून घेणार नाही। मनोज गुळवींना रायगड, पालघर या जिल्ह्यातून पण तडीपार करण्यात आले। त्यांनी एवढा कोणता मोठा गुन्हा केला होता की त्यांना तडीपार करण्यात आली? ही टोरेंट पॉवर कंपनीची जुलूमशाही, अन्यायशाही आम्ही चालू देणार नाही। माझ्यावरती पण आहेत गुन्हे राजकीय। आम्ही समाजासाठी, लोकांसाठी जेव्हा आंदोलन करतो त्यावेळेस कायदा आणि शांततेचा जेव्हा प्रश्न उत्पन्न होतो त्यावेळेस पोलीस गुन्हे करतात, आम्ही त्यांना कोऑपरेट करतो। आता तुम्ही सरकारमध्ये मागणी करणार काय? जरूर मी सरकारमध्ये आहे, मी जरूर मागणी करणार, पाठपुरावा करणार की मनोज गुळवीवरती जो अन्याय झालेला आहे त्या संदर्भात त्यांच्या जो तडीपारची जी कारवाई आहे ती हटवण्यात यावी व त्यांना पुन्हा भिवंडी शहरामध्ये त्यांचं आगमन व्हावं।